बघा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा 10वीला संस्कृत असेल, हे चार जे भाषा विषय आहेत, 10वीला असताना या चार भाषा विषयांमध्ये मॅक्सिमम मुलांना 80 85 90 पेक्षा जास्त मार्क असतात. त्यातल्या त्यात संस्कृतला तर 100 पैकी 100 मार्काचे किंवा 99 मार्काचे अनेक विद्यार्थी असतात. बट 12वीला आल्यानंतर कुठं ना कुठं परिस्थिती वेगळी होऊन जाते, कारण जे सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं आहेत, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथला जास्त व्हॅल्यू देतात कम्पेअर टू लँग्वेज स्टडी. कॉमर्सला असणारे जे मुलं आहेत, भाषा विषयापेक्षा जास्त महत्व देत असतात अकाउंट्स, ओसीएम, इकॉनॉमिक्स यासारख्या नवीन विषयांकडे, जे की अर्थातच योग्य आहे. आणि आर्ट्सचे जे मुलं आहेत, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तर्कशास्त्र, तत्वज्ञान, हे अशा प्रकारचे जे विषय आहेत, या विषयांना जास्त महत्व देतात. आणि मग ह्या सर्व चक्करमध्ये भाषा विषयाचा अभ्यास करणं मागे राहून जातं. बट लेटर ऑन त्यांना रिअलाइज होते की बाबा, आपल्याला जर पर्सेंटेज जास्तीत जास्त स्कोर करायचा असेल, अबव 90 जायचं असेल, साइड बाय साइड आपल्याला भाषा विषयाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. बट जेवढं कॉन्फिडन्स इंग्लिशचं, हिंदीचं, संस्कृतचं आणि मराठीचं 10वीला पेपर देत असताना होतं, तेवढं कॉन्फिडन्स आता राहत नाही. का? कारण अभ्यासाच्या कमतरतेमुळं. बोर्ड्स 2024 मध्ये DA2 अकॅडमीची एक विद्यार्थिनी होती, जिला मराठी या विषयामध्ये, नीट लक्ष द्या, मराठी या विषयामध्ये जो मराठीचा पेपर मागच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 23 फेब्रुवारी 2024 या रोजी झाला होता. आणि जवळपास या विद्यार्थिनीला 100 पैकी 94, 80 पैकी 74 मीन्स 100 पैकी 94 मार्क्स या विद्यार्थिनीला होते. तुम्ही चेक करू शकता, 80 पैकी 74 मीन्स 100 पैकी 94 मार्क्स होते. आता या विद्यार्थिनीनं कशा पद्धतीने मराठीचा पेपर लिहिला असेल, या व्हिडिओमध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित प्रत्येक विभागानुसार डिस्कशन करायचं आहे. तुमच्याजवळ जर मराठीची प्रश्नपत्रिका 2024 बोर्डाची असेल तर ओपन करा, नसेल तर DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, चॅट सेक्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक आहे. क्लिक करा, डायरेक्ट तुम्हाला ते रिडायरेक्ट करेल. ओके, सो स्टेप बाय स्टेप आपण याविषयी डिस्कस करणार आहोत. बघा, जेवढेही मुलं वर्षभर मराठी या विषयाचा अभ्यास केलेले नाहीयेत, ओके, आणि शेवटच्या बॉलला, शेवटच्या काही दिवसामध्ये मौका देके चौका मारायचा त्यांना, बरोबर आहे, तर मग अशा सिच्युएशन मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. बघा, मराठीचा पेपर मध्ये टोटल 5 विभाग आहेत. पहिला विभाग गद्य विभाग, ज्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्कासाठी पहिला विभाग 1 असतो. विभाग 2 हा पद्यासाठी असतो, 16 मार्क. विभाग 3 हा साहित्य प्रकार कथामध्ये येतो, 10 मार्कासाठी. आणि विभाग 4 उपयोजित मराठी, 14 मार्क. आणि विभाग 5 सर्वात महत्वाचं व्याकरण लेखन, जे की 20 मार्कासाठी असतात. सपोज एखाद्या विद्यार्थ्यांना विभाग 5 आणि विभाग 1 हे दोन्ही जरी प्रॉपर पद्धतीने अभ्यास केलं, तरी त्याला 40 पैकी 35 ते 30 32 मार्क मिळतात. कॉलेजची 20 तो पास होऊ शकतो. बट आपण ह्या व्हिडिओ बनवण्याचा मेन पर्पज आहे की जे मुलं 100 पैकी ज्यांना 88 85 मार्क्स मिळालेत, त्यांना कशा पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन सुधारेल की जे 100 पैकी 95 96 मार्क्सला जातील, हा एवढाच एकमात्र उद्देश आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, फटाफट आपण सेशन स्टार्ट करूयात. एक छोटस ड्रॉबॅक आहे की मराठीचा जो पेपर आहे, त्याचे जे फोटोज आहेत, अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तेवढ्या हाय डेफिनेशन मध्ये अवेलेबल नाहीयेत. बट सो फॉर सो गुड आहे, जे की तुम्हाला दिसू शकेल. मेक शुअर करा की हा पेपर जर व्यवस्थित दिसायचा असेल तर थोडं ब्राईटनेस तुमच्या फोनचं वाढवताल. बघा, प्रश्न पहिला जो देण्यात येतो मराठीच्या पेपरमध्ये, ते कृती क्रमांक 1 असते, ज्यामध्ये टोटल प्रश्न पहिला गद्यासाठी हा विभाग 1 हा 20 मार्कासाठी असतो. आता बघा, पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, चौकटी पूर्ण करा. विचारांची गती म्हणजे काय, दिशाविहीन गती म्हणजे काय, आणि कारणे लिहा. आता हे 4 मार्क जर घ्यायचे असतील, याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये, इझिली लिहिता येते. त्या विद्यार्थिनीनं काय केलं, सरळ सरळ प्रश्न क्रमांक 1 नंबर्स टाकले. नंबर्स हे टाकणं खूप महत्वाचं आहे. विचारांची गती म्हणजेच प्रगती, दिशाविहीन गती म्हणजेच अधोगती. त्यानंतर 2 प्रश्न तुम्हाला उपप्रश्नामध्ये विचारण्यात आले होते. त्यातलं पहिलं आहे कारणे लिहा मध्ये, माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. कारण य आणि र, इथं तुम्हाला 2 कारणे लिहायचे. त्या विद्यार्थिनीला कसं लिहिलं, वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाहीत. कामे जे आहेत ते पायी चालता चालता ती उरकता येत नाहीत. त्यामुळे माणूस जे आहे घरी आल्याबरोबर
वाहनावर आरूढ होतो असं तिथं सांगण्यात आलेलं आहे कार्नेलियामध्ये. ओके, त्यानंतर तुम्हाला एक पॅरेग्राफ देण्यात येतो, उतारा देण्यात येतो आणि उतार्यावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. पहिले प्रॉपर व्यवस्थित ते उतारा वाचायचा असतो. जितकी जास्त तुमचा सराव असेल, जितकी जास्त तुमची प्रॅक्टिस असेल, ओके, जितकं जास्त कन्सिस्टन्सली तुम्ही मराठीचे पेपर सॉल्व्ह केलात तेवढा हा उतारावरून खालची उत्तर लिहिण्याची स्पीड वाढते. आता याच्यामध्ये तिसरा प्रश्न आहे स्वमत अभिव्यक्ती. इथे दोन प्रश्न विचारण्यात आले होते 2024 बोर्डामध्ये. ती दोन प्रश्न काही अशा प्रमाणे होते, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता यथाप्रमाण गती ही गरज आहे, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. वाहने चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. विद्यार्थिनीनं काय केलं, 4 मार्कासाठी जे स्वमत अभिव्यक्ती होता तर हा प्रश्न सिलेक्ट केला. आता ह्या प्रश्न कशा पद्धतीने लिहिला तुम्ही व्यवस्थित चेक करा, ज्याच्यामुळे तिला 4 पैकी 4 मार्क्स मिळालेले आहेत. चेक करू शकता. आणि साइड बाय साइड अक्षरांसुद्धा कडे फोकस करा. आणि हा असं तसा नाहीये पेपर की बोर्डाची ओरिजिनल कॉपी आहे, बरोबर. इथे तुम्ही चेक करू शकता. लातूर बोर्डाची विद्यार्थिनी आहे, जे मागच्या वर्षी D8 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा होते आणि बॅनरवर सुद्धा तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघितलं असेल. कीर्ती असं त्या मुलीचं नाव आहे. ओके, सर्वात पहिल्याच्या मध्ये बघा त्या विद्यार्थिनीनं काय केलं, तिसरा मध्ये इथून लिहायला स्टार्ट केला आणि इथं एंड केलं. ऑब्झर्वेशन नंबर फर्स्ट, जास्त पण लिहिलं नाही आणि कमी पण लिहिलं नाही. ऑब्झर्वेशन नंबर 2, अक्षर एकदम सुटसुटीत काढलेलं आहे, कुठंच काही खाडाखोड वगैरे नाहीयेत. थोडंफार जर मायनर असेल तर त्याला तुम्ही आणखी हाताने जास्त करायचं नाही, ऍज इट इज त्याला ठेवून टाकायचं. आणि तिसरं ऑब्झर्वेशन मीन्स लिहिण्यामध्ये थोडस वाक्यरचना जी आहे ते व्यवस्थित लिहायला पाहिजे. प्रश्न तुम्हाला काय विचारण्यात आला होता स्वमत अभिव्यक्तीमध्ये की बाबा वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा. आणि सुरुवातच त्याने केलं, आजच्या आधुनिक काळात वाहन ही काळाची गरज बनली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांची गरज असते. कामाच्या ठिकाणी दूरवर असतात आणि वेळ कमी असतो. म्हणजे प्रॉपर व्यवस्थित लिहिलेलं, असंही नाही की बाबा काही पण मनानं छाटलं वगैरे, असं नाही. व्यवस्थित प्रॉपर लिहिण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळं त्या विद्यार्थिनीला 4 पैकी 4 मार्क्स तिथं मिळालेले आहेत. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स कडे आपण जाऊयात. हा, नेक्स्ट प्रश्न होता खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा दुसरा प्रश्न आहे त्यातीलच, ज्याच्यामध्ये जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारा साक्षात्कार असं लिहिलेलं आहे. आणि य र असे 2 उपप्रश्न आहेत त्याच्यामध्ये 2-2 मार्कासाठी. अँड त्यानंतर खाली उतारा देण्यात आलेला आहे, त्याचे सुद्धा उत्तर तिनं प्रॉपर लिहिलेले आहेत. बघा इथे चेक करू शकता. या दातांना मूळ असते, त्यानंतर चित्रातील दात व प्रत्यक्षातील दात यात फरक असतो. इथं थोडस उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी उत्तर चुकतील तिथं तुमचे मार्क्स कटतील. ऑलराईट, असं नाही की बाबा तुम्ही लिहिलेलं ते 101% बरोबर असेल, कुठं कुठं चुका होतात आणि चुका झाल्यानंतर काय अशा पद्धतीने त्याला रॉंगची मार्क देण्यात आली आणि 0 मार्क्स त्याला देण्यात आले. बट आपण जेव्हा सेकंड क्वेश्चन कडे जाता, सेकंड क्वेश्चन तुम्हाला इथं विचारण्यात आलेला आहे, त्याच उताराच्या आधारावर स्वमत अभिव्यक्ती 2 प्रश्न विचारण्यात आले होते. लेखकाने दुसऱ्या दाताची तुलना अकराळ विक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा. किंवा सेकंड क्वेश्चन होता दात दुखीच्या कथाव्यथा तुमच्या शब्दात लिहा. आणि मग त्या विद्यार्थिनीनं वापस प्रॉपर पद्धतीने लिहायला चालू केलं आणि त्याचे सुद्धा मार्क्स त्याला तिथं मिळालेले आहेत. एकदम व्यवस्थित मार्क्स तिला मिळालेले आहेत. ऑलराईट, आणि जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहत आहेत पेपर प्रेझेंटेशनचं, बघा मराठीमध्ये प्रॉपर जर व्यवस्थित अभ्यास केला तर ऑब्व्हियसली मार्क्स मिळतात. बट पेपर प्रेझेंटेशन पण मॅटर करते आणि नुसतं व्हिडिओ बघून चालणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर जेही व्हिडिओमध्ये पॉईंट सांगण्यात आलेले आहेत ते तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्युशन करायचं आहे, अंमलबजावणी करायचं. ओके, मग आता अशा परिस्थितीमध्ये तुमच्या प्रत्येकांजवळ हा PDF असला पाहिजे आन्सर शीटचा. आणि हा PDF तुम्हाला कुठे मिळेल, जेवढेही स्टुडंट्स D8 अकॅडमीचे आहेत त्या सर्वांनी प्ले स्टोअरला जाऊन आपल्या D8 अकॅडमीचा ऍप जो आहे तो डाउनलोड करायचा आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टोअर सेक्शन मध्ये जाता तिथे तुम्हाला नोट्स एक्सपर्ट 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट
हा कोर्स दिसेल. ऑल राईट, तर हा कोर्स तुम्हाला तिथून परचेस करायचा आहे आणि याची प्राइस जी आहे ते फक्त आणि फक्त 100 रुपीज आहे. 100 रुपीज मध्ये तुम्हाला काय काय मिळेल काय काय नाही चेक करा. बाकीचे 30 रुपीज ते टॅक्स मध्ये लागत असतात, ते तर ऑब्व्हियसली प्लॅटफॉर्म फीस असते. झोमॅटोला आहे, स्विगीला आहे, इन्स्टामार्टला आहे, सगळ्यांनाच आहे ते प्लॅटफॉर्म फी असते. ओके, ह्या ॲपमध्ये तुम्हाला आर्ट्सच्या सर्व विषयांचे क्वेश्चन पेपर्स मिळतील, नोट्स मिळतील, ऑनलाईन टेस्ट लिंक्स मिळतील, महाराष्ट्रातल्या विविध कॉलेजेसचे प्रश्नपत्रिका वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं उपलब्ध होतील. त्याचबरोबर हा सुद्धा पीडीएफ, ज्या मुलीचा कीर्ती नावाची जी मुलगी आहे तिचा आन्सर शीटचा पीडीएफ आहे, हा सुद्धा पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशनवर अवेलेबल होईल. तिथून तुम्ही चेक करू शकता. म्हणजे मी जर तुमच्या जागी राहिलो असतो, उद्या जर पेपर राहिला असतं तर मी चेक केलं असतं की बाबा पेपर कशा पद्धतीने सोडवण्यात आलेला आहे, कोणत्या प्रश्नाचा आन्सर किती लिहिलेला आहे, काय त्याच्या मागचं एक्झॅक्ट प्रेझेंटेशनची स्किल आहे ते समजून घेतलं असतं आणि मग त्याच पद्धतीने जाऊन तिथे पेपर लिहिला असतं आणि मार्क्स स्कोर केला असतं. ओके, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. ज्याच्यामध्ये तिसरा तर हा झालाच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ई, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं विचारण्यात आलेला आहे की खालील चौकटी पूर्ण करा. रिमझिम पावसात अडई व वनकी या रानबदकांकडून होणाऱ्या कृती, बरोबर आहे. आता ते काय काय आहेत कृती, काय काय नाही चेक करा. पोखरीत घरटी करतात आणि अंडी घालतात, असे काही पॉइंट्स तिथे त्याच्या उत्तरामधून विद्यार्थिनीने मांडलेले आहे. त्याच्यानंतर विभाग 2 चालू होतो. विभाग 2 मध्ये चेक करा पद्य विभाग, जो की 16 मार्काला असतो. पहिला विभाग झाला आपला ऑलरेडी, आता पद्य विभाग आहे विभाग 2. आता यामध्ये वापस पहिले जे दोन प्रत्येक विभागात सुरुवातीचे जे काही क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप असतात, बरोबर आहे. आता इथं काय विचारण्यात आलेलं आहे, कार्नेलिया, समुद्र अस्वस्थ होतो कारण समुद्र शिनून जातो कारण. आता याचा अर्थ काय काय नाही चेक करा. पहिला आहे समुद्र अस्वस्थ होऊन जातो कारण शहरांच्या आयुष्याच्या विचाराने. त्यानंतर समुद्र शिनून जातो कारण त्यांच्या डोळ्यात थकव्यास आभास उतरत येतं. ओके, थकव्यांचा, सॉरी माय बॅड, थकव्यांचा आभाळ उतरत येतं. ऍक्च्युअल मध्ये माझा हा मराठी सब्जेक्ट नाहीये. ओके, बट विद्यार्थ्यांचं पेपरच्या वेळेस येणारा दिमागावरचा ताण आहे ते मॅक्सिमम कमी करण्याचा आपला प्रयत्न असतो, खास करून कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी. ओके डन, त्यामुळे थोडंफार स्लिप ऑफ टंग झालं तर काय वाटून घेऊ नका. ओके डन. त्यानंतर कवीला दिसलेली समुद्राची रूपे, हा सेकंड क्वेश्चन तिथे विचारण्यात आलेला होता चौकटी पूर्ण करामध्ये. कवीला दिसलेली समुद्रांची रूपे, काय काय रूपे दिलेले आहेत त्याच पद्धतीने विद्यार्थिनीनं सुद्धा प्रेझेंट केलेला आहे. बघा अशा प्रकारे संत्रस्त, हताश, शिनून डोळे वळवतो आणि बाका बस असं काहीतरी तिथे लिहिलेलं आहे, जे की ऍक्च्युअल मध्ये प्रिंट झालेला नाहीये. ओके, बट तुम्हाला तिथे मिळून जाईल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढे जाऊयात आपण, जे की होतं स्वमत अभिव्यक्तीशी रिलेटेड. शहरातील बाल्यावस्थांच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बरोबर आहे, शहरातील बाल्यावस्थांचे जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 मार्क बघा इथून लिहिण्यात आलेला आहे. आणि प्रश्न जस्ट 1 सेकंड. हा बघा इथून विद्यार्थिनीनं तो प्रश्न अटेम्प्ट करायला स्टार्ट केला. जस्ट 1 सेकंड. या प्रश्नाचं उत्तर, शहरातील समुद्र कोंडून पडलाय या कवितेतील वसंत आबाजी डहाके यांनी शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थ शब्दात घडविले आहे. इथून तिनं उत्तर लिहिण्याची सुरुवात केली आणि मग या पेज पूर्ण हा पेज जो आहे व्यवस्थित उत्तर लिहिला त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं आणि समोरच्या पेजवर हाफ पेज लिहून तो पूर्णचा पूर्ण प्रश्न जो आहे तो एंड केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात, जो की आहे खालील ओळीचा अर्थ लिहा. ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, चेक करा की खाली काही ओळी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ लिहा 4 मार्कासाठी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग, मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेडून गेलीस या धनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अशी ही पूर्णची पूर्ण ओळी तिथे दिलेल्या आहेत. त्याचा अर्थ सांगा आणि मग त्याचा जो अर्थ आहे विद्यार्थिनीनं 4 मार्कांसाठी सुरुवातीला हा पेज पूर्ण माहिती लिहिली त्याच्याबद्दल, जे पण त्याच्याशी रिलेटेड आहे हा पूर्ण पेज भरविला. ओके, अँड त्यानंतर समोरच्या पेजवर येऊन हाफ पेज व्यवस्थित लिहिला, ज्याच्यामुळे तिला 4च्या 4 मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर रसग्रहणशी संबंधित प्रश्न होता, चेक करा रसग्रहणशी संबंधित काय प्रश्न देण्यात आलेला आहे. ई मध्ये ई नावाचा जो उपप्रश्न आहे स्क्रीनवर तुम्ही चेक करू शकता. हा ई उपप्रश्नात व्यवस्थित पहा, एकतर काव्य सौंदर्य तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं या ओळीचं, किंवा समोर दुसरा प्रश्न दिलेला आहे रसग्रहण, त्या रसग्रहणावरील काव्य पंक्तीचे रसग्रहण करा असं तुम्हाला एक सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये. मग विद्यार्थिनीनं काही अशा पद्धतीने लिहायला चालू केलं, वर हेडिंग लिहिली रोज मातीत असं म्हणून, आणि मग आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य. अनेक मुलांना प्रश्न पडतात की सर आशय सौंदर्य लिहायचं किती वेळ, काव्य सौंदर्य लिहायचं किती वेळ, तर कन्फ्युजन होत असेल तर चेक करू शकता. काही अशा पद्धतीनं 7 ते 8 ओळी विद्यार्थिनीनं पूर्णपणे भरविलेले आहेत, चेक करू शकता इथं. ओके, डन. त्यानंतर नेक्स्ट हे बघा, हे 7 ते 8 ओळी इथं भरलेले आहेत. त्यानंतर नॉट ओनली दिस बट ऑल्सो भाषा सौंदर्यावर सुद्धा काही माहिती लिहिण्यात आलेली आहे, आणि इथं काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला तिथं दिसत असेल. ओके, म्हणजे ओव्हरऑल पेपर प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थितरित्या करण्यात आलेला आहे. खाडाखूट किंवा गिचड मिचड जे आपण बोलता आपल्या डे टू डे लँग्वेज मध्ये, असं कुठं झालेलं नाहीये. नेक्स्ट जो प्रश्न होता तो होता विभाग 3 साहित्य प्रकार व कथा. हा सर्वात महत्वाचा आणि सर्वात कमी मार्कासाठी आहे, बट लवकरात लवकर हा प्रश्न संपून जातो, जास्त वेळ हा प्रश्न तुमचे घेत नाही. आता ह्याच्यामध्ये काय काय विचारण्यात आलेलं आहे चेक करा एकदम प्रॉपर पद्धतीनं. वन सेकंड. पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तर लिहा. याच्यामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रारंभिक कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा, आणि कथेची व्याख्या लिहा. असे 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि एका वाक्यात उत्तर लिहायचे. विद्यार्थिनीनं व्यवस्थित लिहून टाकलं की प्रारंभिक कथा एखादी शिकवण देण्यासाठी बोध देण्यासाठी लिहिली जाऊ लागली. त्यानंतर एका विशिष्ट स्थलकाली काय शब्द मला कळत नाही, पापांच्या ओके व्हॉट एव्हर परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांची एखादी विशिष्ट हेतूने केलेली उत्कंठावर्धक चित्रण म्हणजेच कथा होय. ओके, असे 2 एक मार्क्स तिला तिथे मिळाले. त्यानंतर कथा लेखनशी रिलेटेड 2 मार्क्स तिथे विचारण्यात आले होते. प्रश्न होता कथेची व्याख्या इथं हा प्रश्न आहे, कथा लेखनासाठी आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. चेक करू शकता प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, कथा लेखनासाठी आवश्यक असणारे 4 मुद्दे लिहा. कोणते कोणते 4 मुद्दे आहेत चेक करा. कथा लेखन करण्यासाठी आवश्यक असलेले 4 मुद्दे व्यवस्थित चेक करा काय सांगण्यात आलेले आहेत. पात्रे, प्रसंग, लेखकाचा दृष्टिकोन, हेतू, विचार, भावना, उत्कर्ष बिंदू इत्यादी घटक महत्वाचे आहेत. कथा लेखन करण्यासाठी पात्रे, प्रसंग, लेखकाचा दृष्टिकोन, पात्रे 1, प्रसंग 2, लेखकाचा दृष्टिकोन 3, हेतू 4, विचार 5, भावना 6, उत्कर्ष बिंदू 7. भाई त्यानं विचारला 4, आपण लिहिला 7, विषय संपला. तिथंच 2 मार्क तुमचे फिक्स झाले. ओके, नेक्स्ट प्रश्न इथं विचारण्यात आला होता, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 मार्कासाठी. बघा आता इथं तुम्हाला टोटल एकूण 4 कृती देण्यात येतात, यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात. आता शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर या पात्रांविषयीचे तुमचे मत लिहा, असा पहिला प्रश्न विद्यार्थिनीने सॉल्व्ह केला. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात लिहा. बाकीचे 2 येत जरी असेल तरी हे 2 जे पहिले 2 दिलेले आहेत ते थोडंसं कॉन्फिडेंटली तिने लिहू शकत होती मे बी, त्यामुळे तिने ते 2 अटेम्प्ट केलेला आहे. बट सर 4 कृती पैकी 2 लिहायचे, 6 मार्क म्हणजे एका कृतीला 3 मार्क. 3 मार्कासाठी आपल्याला किती ओळी लिहायचे, तर 3 मार्कासाठी तुम्हाला जवळपास ही पहिली
ज्याच्यामुळे 3 मार्क्स मिळालेले आहेत. शोध शोध कथेतील टॅक्सी ड्रायव्हर पात्रांविषयी तुमचे मत लिहा. व.पु. काळे यांनी शोध या कथेमध्ये बघा, शोध या कथेमध्ये व.पु. काळे यांनी 1 रुपयाच्या नोटेचा शोध व त्यामागच्या भावना आपल्या समोर मांडल्या आहेत. इथून चालू केलं हिने लिहायला आणि समोरच्या पेजवर लिहिलं, जवळपास 1.5 पेज लिहिलं आणि 1.5 पेज लिहिल्यानंतर बरोबर 3 मार्क्स इथे त्याला मिळाले. विद्यार्थिनीला 3 पैकी 3 मार्क्स मिळाले. त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता, घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात मांडा. तर अनुनं ज्या प्रकारे घर सोडलं ते आमच्या शब्दात आम्ही मांडून अनु घर सोडल्यामुळे आपल्याला 3 मार्काचा फायदा झाला आणि प्रॉपर ते मॅटर पूर्णपणे आपण इथं लिहून टाकलेलं आहे. ऑलराईट, म्हणजे जवळपास 3 विभाग इथं संपुष्टात आले आणि 3 पैकी 3 मार्क, टोटल प्रश्नाचे 6 मार्क मिळाले. नेक्स्ट जो विभाग आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तो आहे उपयोजित मराठी, विभाग क्रमांक 4. इथं काइंड ऑफ रायटिंग स्किल सारखंच आहे. ओके, रायटिंग स्किलच आहे. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या बघा, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. वापस 4 कृती, त्यापैकी 2 हे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. ह्या विद्यार्थिनीनं सॉल्व्ह केलं. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दामध्ये लिहा. माहिती पत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. असे 2 प्रश्न जे आहेत विद्यार्थिनीने प्रॉपर पद्धतीने लिहिलं. आता लिहिताना कशा पद्धतीने लिहिलं? सर्वात पहिला बघा, उपयोजित मराठी विभाग क्रमांक 4 मधलं अ मधला पहिला प्रश्न बघा, 2 व्यक्तींमधील पूर्वनियोजित संवाद म्हणजेच मुलाखत होय. ओके, इथून लिहायला स्टार्ट केलं आणि इथं संपवलं. प्रश्न होतं 2 मार्कासाठी एक, बरोबर. टोटल 4 मार्कासाठी प्रश्न आहे. कोणते 2 सॉल्व्ह करायचे म्हणजे 2 मार्क, म्हणजे तुलनेनं तुम्हाला थोडंसं कमी आणि थोडक्यात लिहायचं आहे. विद्यार्थिनीनं अशा पद्धतीने लिहिलं. चेक करा, आता दिसेल. राईट, आणि मग 2 पैकी 2 मार्क तिला मिळाले. त्याच्यानंतर ह्याच्यातला दुसरा प्रश्न होता तो म्हणजे माहिती पत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा. आणि माहिती पत्रकाची जी उपयुक्तता आहे काही अशा पद्धतीनं त्या विद्यार्थिनीनं लिहिलं आणि याचे सुद्धा 2 पैकी 2 मार्क्स तिला मिळाले. टोटल ज्या प्रश्नाचे 4 होते मार्क, 4च्या 4 मार्क त्या विद्यार्थिनीला मिळाले. चेक करू शकता, 4च्या 4 मार्क्स मिळाले. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न होता उपयोजित मराठी मधला प्रश्न क्रमांक आ, जो होता खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जिथं तुम्हाला काही वाक्य सांगण्यात येतात, अर्धवट माहिती वगैरे सांगण्यात येते, बरोबर आहे. ते तुम्हाला कोणत्या चॅप्टर मधली आहे ओळखून ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करावी लागते, बरोबर आहे. म्हणजे काय ग्रामरचं कोणतं पार्ट आहे बघा. सर्वात पहिलं माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. हा पहिला प्रश्न विद्यार्थिनीने सॉल्व्ह केला. आणि तिसरा नेक्स्ट 4 पैकी 2 सॉल्व्ह करायचे, नेक्स्ट अटेम्प्ट केला तिनं. एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे सांगा. आता बघा इथं प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने लिहिण्यात आलेलं आहे. टोटल जर बघायला गेलं तर 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे. एक जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला 5 मार्क आहेत. बघा 5 मार्क म्हणजे कमी नाहीये, तुम्हाला बऱ्यापैकी तिथं एक्सप्लेन करावं लागणार आहे. 5 मार्कासाठी पहिला प्रश्न माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लिहा. या पेज पासून तिने लिहायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर पहिला पॉइंट सुसंगत व अचूक माहिती. दुसरा पॉइंट विशेष काळजी व वेगळेपण, उपयुक्तता, परिणामकारक दक्षता. त्यानंतर आकर्षक मांडणी व भाषाशैली, मनाला भिडणारी शब्दयोजना. असे 5 पॉइंट तिनं तिथं लिहिले. 5 मार्कासाठी 5 पॉइंट तिथं व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने लिहिलं. म्हणजेच बघा इथे जे सांगलेले आहेत सुसंगत व अचूक माहिती हा पॉइंट क्रमांक 1, याच्याशी रिलेटेड काही ना काही माहिती सांगून टाकायचं. उपयुक्तता व परिणामकारक दक्षता ह्याच्याशी रिलेटेड काही ना काही माहिती सांगून टाकायचं. म्हणजे तुम्ही ऍज इट इज मुद्दे व्यवस्थित जशाच तसे लिहून मध्ये काहीही जरी लिहिलं तरी तुम्हाला 5 पैकी 4 किंवा 3 तर मार्क तुमचे फिक्स असल्यासारखे आहेत. त्यामुळे ज्या ज्या मुलांना नापास व्हायची थोडंफार भीती आहे, भाई नापास व्हायची भीती असेल तर 10 पैकी 6 मार्क तुमचे फुकटमध्ये वाट बघायलेत. मराठीचा प्रश्नपत्रिका विभाग क्रमांक 4, विभाग क्रमांक 4 मध्ये प्रश्न क्रमांक आ. बस कसं लिहायचं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलेलं आहे, बरोबर आहे. काही अशा पद्धतीने लिहायचं ज्या पद्धतीने या मुलीनं लिहिलेलं आहे. थोडंसं इंटरनेटचा इश्यू असल्यामुळं थोडंसं लेट इकडची स्क्रीन इकडे कॅप्चर होत आहे, पण आता तुम्हाला फटाफट क्लिअर होऊन जाईल. इथं दिसेल बाई ये पेपर जवळ आलेत, लवकर आहे. तू जर लेट केलास तर मग नापास होतील लेकरं.
डन. जस्ट वन सेकंड आहे, सगळं मी क्लिअर करून टाकतो म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. बस बस काय अशा पद्धतीनं लिहायचं आहे पॉइंट्स नुसार. ओके, 100 रुपीजचा कोर्स घ्या, तिथं हा PDF दिसेल, व्हिडिओ सुद्धा बघायची तुम्हाला गरज नाही. एकदा 100 रुपीजचा कोर्स घेतल्यानंतर लिंक चॅट सेक्शन मध्ये पण पिन कमेंट मध्ये टाकलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक तुम्हाला तिथं टाकण्यात आलेली आहे. तिथं मराठीच नाही सर्व विषयांची प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, नोट्स, मागच्या वर्षीचे पेपर, 2025चे गेस्ट पेपर सगळं तिथं अपलोड आणि उपलब्ध करण्यात आलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न या विद्यार्थ्याने लिहिलेला ते म्हणजेच एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा आणि ते जे खालचे मुद्दे आहेत ते या व्यवस्थित इथे लिहिलेले आहे. सर्वात पहिले थोडंफार इंट्रोडक्शन लिहिलं की मुलाखत म्हणजे काय, काय असतं काय नाही, व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं त्यावरच्या कॉर्नरला तुम्ही बघू शकता रेड बॉक्स मध्ये अशा पद्धतीने लिहिलं. आणि मग त्याच्यानंतर मुलाखतीचा प्रारंभ, जे की प्रश्नामध्ये सुद्धा पॉइंट देण्यात आलेला आहे. मुलाखत दात्यांचे कार्य, मुलाखतीचा मध्य, प्रश्नांची लवचिकता आणि शेवटचा पॉइंट आहे मुलाखतीचा समारोप. अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने तिथं मांडणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर या टोटल प्रश्नपत्रिकेमध्ये शेवटचा जो विभाग होता तो होता व्याकरण व लेखन. राईट, अतिशय महत्वाचा. सो जेवढेही स्टुडंट्स हा व्हिडिओ पाहिलेत व्यवस्थित पहा. व्याकरण व लेखन तुम्हाला बॅकग्राऊंडला सुद्धा दिसेल, स्क्रोल करतो मी. विभाग क्रमांक 5 व्याकरण व लेखन हा अतिशय महत्वाचा आहे. टोटल किती मार्कासाठी आहे? नियर अबाउट 20 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी आहे? 20. तर ही मराठीची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मी 100 रुपीजच्या कोर्समध्ये लगेच ऍड करायलो. तिथं जाऊन प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित पहा. व्याकरणचा प्रश्न कसा आला होता, त्याचं उत्तर कसं लिहिलं, लेखन विषयी काय काय प्रश्न विचारण्यात आले होते आणि कशा पद्धतीने उत्तर लिहिण्यात आलेलं आहे, हे सगळे 20चे 20 मार्क. जसं की सर्वात महत्वाचं 10 मार्कासाठी निबंध आहे. विचार करा की या मुलींना कोणत्या ह्याच्यावर निबंध लिहिला असेल, किती मार्क्स त्या 10 पैकी मिळाले, हे सर्व गोष्टी तुम्हाला त्या 100 रुपीजच्या कोर्स मध्ये मिळून जातील. मी 100 रुपीजचा कोर्स तुम्हाला घ्यायसाठी काय इन्सिस्ट करायलो, ज्या मोमेंटला तुम्ही कोर्स घेतलात आणि जेवढे मिनिट तुम्ही त्याच्यामध्ये स्पेंड केलात त्या कोर्समध्ये तेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील. सपोज तुम्ही मराठी संबंधी 10 ते 15 मिनिट त्या कोर्समध्ये नोट्स वाचला, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितला, उत्तरपत्रिका बघितला, तेवढे मार्क्स तुमचे 101% वाढतील. नॉट ओनली मराठी, आर्ट्सचा असा किंवा कॉमर्सचा असा किंवा तुम्ही सायन्सचे स्टुडंट जरी असाल तर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 100 रुपीजचा एक सायन्सचा कोर्स आहे. त्या कोर्सचं नाव बघायचं. सायन्स नोट्स एक्सपर्ट असेल तर सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्सचे तुम्हाला नोट्स मिळतील. कॉमर्सचे असाल तर 12 कॉमर्स आणि आर्ट्सचा नोट्स एक्सपर्ट घ्या, त्यामध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. राईट, हा कोर्स तुम्हाला तिथं परचेस करायचा आहे. आणि ह्या कोर्समध्ये गेल्यानंतर कंटेंट फोल्डर मध्ये जायचं. कुठे जायचं? कंटेंट फोल्डर. आणि कंटेंट फोल्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नोट्स, इथं बघा हा नोट्स नावाचा जो फोल्डर इथे दिसायला आहे बरोबर, याच्यामध्ये सर्व नोट्स आहेत. टेस्ट लिंक मध्ये गेलात तर आर्टचे सगळे MCQ चे टेस्ट आहेत. कॉमर्स टेस्ट लिंक मध्ये गेलात तर कॉमर्सचे सर्व टेस्ट आहेत. क्वेश्चन पेपर मध्ये जवळपास 328 विविध सब्जेक्टचे प्रश्नपत्रिका तिथं देण्यात आलेले आहेत. राईट, आणि सर्वात महत्वाचं इथं एक मॉडेल आन्सर शीट नावाचं एक फोल्डर तुम्हाला दिसायला मॉडेल आन्सर शीट. बस या मॉडेल आन्सर शीट मध्ये तुम्हाला मराठीचं मॉडेल आन्सर शीट तिथं उपलब्ध होईल. बस प्रश्नपत्रिका सुद्धा तिथं टाकून टाकेन जेणेकरून एकाच फोल्डर मध्ये सर्व गोष्टी दिसतील. ऑलराईट, डन. थँक्यू सो मच. आजच्या सेशन मध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DH2 अकॅडमी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथून याच्यानंतर हिंदीचं सुद्धा पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ येईल. ऑलरेडी कॉमर्सच्या सर्व विषयांचे झालेले आहेत. आर्ट्सचं सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ चालू आहेत. इतिहासाचं झालेलं आहे. भूगोलाचं सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. बाय बाय. टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.